स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तुम्हाला माहितीच आहे। उद्या किंवा इथून पुढे असणारा जो पेपर आहे तुमचा 8वी 9वी 10वी 11वी 12वी, उद्या 12वीचा पेपर आहेच मराठीचा। तो मराठीचा पण थोडासा ग्रामरचा पार्ट, एक व्याकरणाचा भाग आपण काय करूया घेऊया। वाक्य रूपांतरण असा एक टॉपिक आहे। वाक्य रूपांतरण 2 गुणाचा प्रश्न आहे इथे दिलेले बघा। कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा असाच प्रश्न येणार आहे तुम्हाला। 2 मार्कचा प्रश्न आहे, सोडायचे नाहीत मार्क्स आपल्याला। कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा। कंसात सूचना काय दिली? विधानार्थी वाक्य करा। आपण इंग्रजीमध्ये चर्चा केलीच। असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह, निगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, हे इंग्रजीमध्ये। पण मराठीत आता मराठी भाषा आहे, आपल्याला जमलं पाहिजे। विधानार्थी वाक्य करायचंय। पावसाचे तरंग ओंजळीत घे, पावसाचे तरंग ओंजळीत घे, विधानार्थी वाक्य करायचं। बघा किती खूप सुंदर असं वाक्य। पावसाचे तरंग ओंजळीत घे, आपल्याला विधानार्थी वाक्य करायला लावले। म्हणजे सूचना दिली, कंसामध्ये विधानार्थी वाक्य करा। घे म्हटल्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे। आपल्याला काय करायचं आता? विधानार्थी करायचं। पावसाचे तरंग ओंजळीत घ्यावेत, बघा पावसाचे तरंग ओंजळीत घ्यायच्या ऐवजी काय केलेलं आहे मी? घ्यावेत, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो। समजलं असेल तुम्हाला? समजलं नसेल तर यूट्यूब चॅनलला जा, स्क्रीनशॉट काढा, पहा, रिव्हिजन करा। दुसरं वाक्य, अंगणात दिवे लावावे, आज्ञार्थी वाक्य करायचं। अंगणात दिवे लावावे, आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य जस्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण ते इंग्रजीमध्ये चर्चा केली। आता मराठीत पण मराठी पाऊल पडते पुढे, पडलंच पाहिजे। आज्ञार्थी वाक्य करायचंय ना, तर अंगणात दिवे लावावे आपल्याला बनवायला लावलेले विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य करायचं ना, अंगणात दिवे लावत, आपण कसं अंगणात दिवे लावा, काय झालंय? सॉरी, आज्ञार्थी वाक्य केलं। आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर द्यायची, म्हणजे आज्ञा द्यायची, विनंती करायची, प्रार्थना करायची, सूचना करायची, इच्छा व्यक्त करायची, त्यालाच म्हणायचं आज्ञार्थी वाक्य। मग इथे अंगणात दिवे लावावेत, आज्ञार्थी करायचं म्हणजे अंगणात दिवे लावा। अजून जर विनंती वजा म्हणलं तर कृपया अंगणात दिवे लावा। मग अंगणात दिवे लावा आज्ञार्थी वाक्य केलं आपण, अंगणात दिवे लावा, झालं ऑर्डर। विनंती जर करायची म्हणलं तर कृपया अंगणात दिवे लावा, विनंती वजा। इकडे प्रश्नार्थी वाक्य करायचे। रीमा अभ्यास करते, प्रश्नार्थी म्हणजे इंट्रोगेटिव्ह। का? एस नो टाइप मध्ये आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, हो किंवा नाही। रीमा अभ्यास करते, पण ते पुढे काय वापरले? का? प्रश्न द्यायचा आहे, मागे प्रश्नचिन्ह, त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य। हा हत्ती खूप अगडबंब आहे, चौथं वाक्य दिसतंय। उद्गारार्थी वाक्य करायचंय, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क्स म्हणायचं त्याला, उद्गारार्थी वाक्य। मग उद्गारार्थी तुम्हाला इंटरजेक्शन्स म्हणतात मराठीमध्ये। आश्चर्यकारक असणारे शब्द मराठीत म्हणतात, मराठी आपल्याला आलीच पाहिजे। अबब, इश, अरे, बापरे, असे जे आश्चर्यकारक येणारे जे शब्द आहेत ते वापरायचे त्याच्यामध्ये। कधी कधी एक्सक्लेमेटरी मार्क्स दिलं तरी त्याला म्हणायचं उद्गारार्थी। हा हत्ती खूप अगडबंब आहे, हा हत्ती खूप अगडबंब आहे म्हणजे विधानार्थी वाक्य आहे, त्याचा आपण काय बनवतो? उद्गारार्थी। अबब, अबब म्हणजे हे इंटरजेक्शन, उद्गारार्थी म्हणजे अबब, मागे एक्सक्लेमेटरी मार्क्स। किती अगडबंब आहे हा हत्ती, किती अगडबंब आहे हा हत्ती, मागे उद्गारवाचक चिन्ह, याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य। समुद्राने सुखी व्हावे, समुद्राने सुखी व्हावे, समुद्राने सुखी व्हावे म्हणजे म्हणतात ना अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे इंग्रजीमध्ये, म्हणजे इकडे मराठीत कसं होकार
होकारात्मकचं काय बनवायचं बघा नकार. होकारात्मकचं नकारात्मक बनवताना मी व्हिडिओ दिला होता तुम्हाला इंग्लिशमध्ये. ऑपोजिट वर्ड्स वापरायचे म्हणजे काय मराठीत त्याला म्हणतो उद्गारार्थी सॉरी विरुद्धार्थी शब्द. काय म्हणायचं? विरुद्धार्थी शब्द वापरायचे. समुद्राने सुखी व्हावे. समुद्राने सुखीच्या ऐवजी आपण काय दिलं? दुःखी होऊ नये. समुद्राने दुःखी होऊ नये याला म्हणायचं नकारार्थी वाक्य. याला वाक्य रूपांतर असा 2 गुणाचा मार्ग आहे. 2 गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर व्यवस्थित काय करा, पहा, स्क्रीनशॉट काढा, सराव करा. माझ्या युट्यूब चॅनलला काय करा, भेट द्या, अवश्य भेट द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेलच हा व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं काय करा बटन दाबा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद.